किती माणसं देऊ शकतो? 3000, 5000 नगराज, मग 60. स्त्री ही मराठ्यांच्या देव्हाऱ्यातली देवता आहे. तिची सरेआम विटंबना चाललीये. हा बंदोबस्त झालाच पाहिजे. होत नसेल तर आम्ही तलवार घेऊन निघू पन्हाळ्याच्या वाटेवर. अहो साहेब, मराठी मायमाऊलीसाठी आम्ही रागात नाही सांडायचं तर काय उपयोग आहे या देहाचा? अहो साहेबांनी पन्हाळ्याचा इडा दिला आपल्याला. गड्यानो आता जीव गेला तरी चालल, पर पन्हाळा मारायचा. आपण हत्यार उचलायचं ते राजांसाठी, आऊसाहेबांच्या शब्दासाठी आणि महाराष्ट्राच्या मातीसाठी. आमच्या पेरलीची शपथ आहे तुला मायभूमीची. मामा, आवाशी कडू कारली आणि तिखट मिरच्या हाके संगत कच्च्या चावून खातो आम्ही. मराठी सर्वांना उन्नशान तुफान विमानात करू तुझी वशिवबाच्या पायावरी. आसान नहीं है ये किला हासिल करना. एक वाघाच्याच हिमतीची कामगिरी आहे. तुम्ही फक्त बोट दाखवायचं ना, आम्ही उडी घ्यायची. पन्हाळा घ्यायचाच नाही का, आणि तो एकाच गावात घ्यायला हवा. आणि त्यासाठी आपला मनसुबेबाज मराठी वाघच हवा. गनिम असू दे काळला कसहरी गया त्याच्या डोसल्यावरी. कोलाची बुद्धीनं दुश्मनात कोलाची त्याचं नंतर सौराष्ट्र सगुराम राजा परी. आमचं नाव, आमची जात, आमचं रगात एकच, शिवाजी. महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक आईचा पुत्र जाहला. मराठ्यांच्या रक्ताने या भगवा इतिहास लिहिला. जात धर्माचा शत्रू नव्हता तो, आधार दिले दुबळ्याला. त्रिवार असावा मुजरा आमचा गड किल्ल्यांच्या या श्रीमंताला. जय शिवाजी.